नमस्कार मित्रांनो, श्रेय अकॅडमी ऑफ सायन्सच्या ऑनलाईन व्हिडिओ लेक्चरमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत फादर्स ऑफ व्हेरियस ब्रांचेस। ओके, सो द फर्स्ट द सायंटिस्ट इज एरिस्टॉटल। एरिस्टॉटल या शास्त्रज्ञाला फादर ऑफ सायन्स, बायोलॉजी, झूलॉजी, एम्ब्रियोलॉजी पितामह असं म्हटलं जातं। एरिस्टॉटल या सायंटिस्टला सायन्स, बायोलॉजी, झूलॉजी आणि एम्ब्रियोलॉजीचा पितामह असं म्हटलं जातं। म्हणजे एरिस्टॉटल हा जो सायंटिस्ट आहे त्यांनी विज्ञानमध्ये, जीवशास्त्रामध्ये, प्राणीशास्त्रामध्ये आणि एम्ब्रियोलॉजी जो आहे त्याच्यामध्ये भरपूर अभ्यास केलेला आहे, म्हणून त्यांना ह्या सगळ्या शाखांचा पितामह असं म्हटलं जातं। मी या व्हिडिओ लेक्चरमध्ये हे जे वेगवेगळे ब्रांचेस आहेत त्याचं तुम्हाला मी डिटेल काही एक्सप्लेनेशन देणार नाही, फक्त कुठला सायंटिस्ट कुठल्या ब्रांचचा पितामह आहे किंवा कुठला सायंटिस्ट कुठल्या ब्रांचचा फादर आहे तेवढंच मी तुम्हाला सांगणार आहे। द सेकंड इज द अलेक्झांडर फ्लेमिंग। आता तुम्हाला माहित आहे मित्रांनो, अलेक्झांडर फ्लेमिंग या सायंटिस्टनं पहिलं अँटीबायोटिक शोधून काढलेलं आहे, म्हणून यांना म्हटलं जातं फादर ऑफ अँटीबायोटिक्स। तिसरा जो सायंटिस्ट आहे तो एलेक्स कॅरेल। यांनी काय केलेलं आहे बघा, ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन मध्ये त्यांचं काम आहे, म्हणून त्यांना काय म्हटलेलं आहे, फादर ऑफ ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन्स। राईट, नेक्स्ट बेटसन। बेटसन या सायंटिस्टला फादर ऑफ मॉडर्न जेनेटिक्स किंवा अॅनिमल जेनेटिक्सचं पितामह असं म्हटलं जातं। पाचवा सायंटिस्ट आहे बिरबल सहानी। त्यांना फादर ऑफ इंडियन पॅलिओबॉटनी असं म्हटलं जातं। इंडियन पॅलिओबॉटनीमध्ये बिरबल सहानी यांचं भरपूर योगदान आहे, म्हणून त्यांना इंडियन पॅलिओबॉटनीचा पितामह असं म्हटलं जातं। पुढचे जे सायंटिस्ट आहेत ते कार्लस लिनायस, अतिशय महत्वाचा हे शास्त्रज्ञ आहेत। त्यांचं काम जे आहे ते प्लांट मध्ये भरपूर आहे। कार्लस लिनायस यांना फादर ऑफ टॅक्सॉनॉमी असं म्हटलं जातं। टॅक्सॉनॉमी म्हणजे वर्गीकरणाचा पितामह असं म्हटलं जातं कार्लस लिनायस यांना। पुढचा जो सायंटिस्ट आहे तो चराका किंवा चरक। काही पुस्तकामध्ये तुम्हाला चराका असं बघायला मिळेल किंवा काही पुस्तकामध्ये तुम्हाला चरक असं बघायला मिळेल। ह्या दोन्ही जे सायंटिस्ट आहेत ते एकच आहेत आणि ह्यांना आयुर्वेदाचा पितामह असं म्हटलं जातं। म्हणजे आयुर्वेदा ही जी नवीन शाखा सुरू झालेली आहे ती यांच्यामुळे सुरू झालेली आहे, म्हणून यांना फादर ऑफ आयुर्वेदा असं म्हटलं जातं। पुढचे जे सायंटिस्ट आहेत ते डी बॅरी फादर ऑफ प्लांट पॅथॉलॉजी असं म्हटलं जातं। फादर ऑफ प्लांट पॅथॉलॉजी, सो डी बॅरी फादर ऑफ प्लांट पॅथॉलॉजी। पुढचे जे सायंटिस्ट आहेत ते एडवर्ड जेनर। एडवर्ड जेनर यांना फादर ऑफ इम्युनॉलॉजी असं म्हटलं जातं। यांनी काय केलेलं बघा, स्मॉल पॉक्स वरची वॅक्सिन डेव्हलप केलेली आहे। ओके, सो एडवर्ड जेनर फादर ऑफ इम्युनॉलॉजी अँड डेव्हलप्ड वॅक्सिन्स फॉर स्मॉल पॉक्स। पुढचे जे सायंटिस्ट आहेत ते एन्थोवेन। आता हे जे एन्थोवेन आहेत त्यांचं ईसीजी वरती भरपूर काम आहे। ईसीजी म्हणजे इलेक्ट्रोकार्डिओग्राफी, बरोबर आहे, म्हणून या एन्थोवेनना फादर ऑफ इलेक्ट्रोकार्डिओग्राफी असं म्हटलं जातं। त्याच्यानंतर ग्रीव जे सायंटिस्ट आहेत या ग्रीव सायंटिस्टना फादर ऑफ प्लांट अॅनाटॉमी असं म्हटलं जातं। ज्या वेळेला आपण प्लांट अॅनाटॉमीचा स्टडी करतो त्यावेळेला ग्रीव ह्या सायंटिस्टचा आपल्याला उल्लेख असलेला बघायला मिळणार आहे। त्याच्यानंतर पुढचे जे सायंटिस्ट आहेत ते ग्रेगर जॉन मेंडल। ग्रेगर जॉन मेंडल यांना फादर ऑफ जेनेटिक्स असं म्हटलं जातं। हे आपण 12वीच्या इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन्सच्या टॉपिक मध्ये बघणार आहोत। सो ग्रेगर जॉन मेंडल फादर ऑफ जेनेटिक्स, कारण त्यांनी जेनेटिक्स ही एक नवीन ब्रांच यांच्या स्टडीमुळे ओपन झालेली आहे, म्हणून ग्रेगर जॉन मेंडल यांना आपण फादर ऑफ जेनेटिक्स असं म्हणणार आहे। हार्बरलँडला प्लांट टिश्यू कल्चरचं पितामह असं म्हटलं जातं। प्लांट टिश्यू कल्चर हे हार्बरलँड या सायंटिस्टनं पहिल्यांदा एक्सपेरिमेंट केलेलं आहे। सो हार्बरलँड फादर ऑफ प्लांट टिश्यू कल्चर। प्लांट टिश्यू कल्चर मध्ये वेगवेगळे ब्रांचेस आहेत। टिश्यू कल्चर ही अशी एक टेक्निक आहे ज्याच्यामध्ये आपण प्लांट प्रोपॅग्यूल्स तयार करू शकतो। ओके, पुढचे जे सायंटिस्ट आहेत ते हाहनमेन, फादर ऑफ होमिओपॅथी। ओके, सो हाहनमेन फादर ऑफ होमिओपॅथी। नेक्स्ट हिपोकार्टस यांना फादर ऑफ मेडिसिन्स असं म्हटलं जातं। त्यांचं मेडिसिन वरती भरपूर काम
आहे. एक सायंटिस्ट ह्युगो डी व्हॅरिस, फादर ऑफ म्युटेशन्स थेअरी ऑफ इव्होल्युशन. म्हणजे ह्युगो डी व्हॅरिस या शास्त्रज्ञांना म्युटेशन्स थेअरी ऑफ इव्होल्युशनचं पितामह असं म्हटलं जातं. नेक्स्ट जॉन स्लॅक, फादर ऑफ पोलिओ वॅक्सिन्स. म्हणजे पोलिओवरती पोलिओ वॅक्सिन्सची डेव्हलप केलेली आहे ती जॉन स्लॅक या सायंटिस्टने केलेली आहे, म्हणून त्यांना फादर ऑफ पोलिओ वॅक्सिन्स असं म्हटलं जातं. नेक्स्ट कोनार्ड लॉरेन्ट्झ, कोनार्ड लॉरेन्ट्झ त्यांना फादर ऑफ इथॉलॉजी असं म्हटलं जातं. कोनार्ड लॉरेन्ट्झ या सायंटिस्टला फादर ऑफ इथॉलॉजी असं म्हटलं जातं. लालजी सिंग या सायंटिस्टला फादर ऑफ इंडियन डीएनए फिंगरप्रिंटिंग असं म्हटलं जातं. म्हणजे फिंगरप्रिंटिंग मध्ये, डीएनए फिंगरप्रिंटिंग मध्ये इंडियन सायंटिस्ट आहेत लालजी सिंग, या सायंटिस्टचं कॉन्ट्रीब्युशन आहे म्हणून यांना फादर ऑफ इंडियन डीएनए फिंगरप्रिंटिंग असं म्हटलं जातं. लायबिक, फादर ऑफ बायोकेमिस्ट्री. लायबिक या सायंटिस्टना फादर ऑफ बायोकेमिस्ट्री असं म्हटलं जातं. लिपमन या सायंटिस्टना फादर ऑफ एटीपी सायकल असं म्हटलं जातं. ओके. नेक्स्ट लुईस पॉइस्चर. तुम्हाला माहित आहे कॉमन नाव आहे लुईस पॉइस्चर, म्हणजे कॉमन आपण पुस्तकांमध्ये नेहमी वाचलेलं आहे हे या शास्त्रज्ञाचं नाव. यांना फादर ऑफ फर्मेंटेशन्स, आंबवण्याची प्रक्रिया किंवा मॉडर्न अँड इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी, सूक्ष्मजीवशास्त्र ह्याचा पितामह असं म्हटलं जातं. सो लुईस पॉइस्चर फादर ऑफ फर्मेंटेशन, मॉडर्न अँड इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी. माल्फीजी फादर ऑफ हिस्टोलॉजी. माल्फीजी या सायंटिस्टला फादर ऑफ हिस्टोलॉजी असं म्हटलं जातं. नेक्स्ट मायकेली, फादर ऑफ मायकोलॉजी और फादर ऑफ फंजाय. नेक्स्ट नॉर्मन बोरलॉग यांना फादर ऑफ ग्रीन रिव्हॉल्युशन्स असं म्हटलं जातं, हरित क्रांतीचे पितामह असं म्हटलं जाणार आहे. पंचम माहेश्वरी यांना फादर ऑफ इंडियन प्लांट एम्ब्रिओलॉजी असं म्हटलं जातं. म्हणजे प्लांट इंडियामध्ये इंडियन प्लांट एम्ब्रिओलॉजीचे पितामह इंडियामध्ये पंचम माहेश्वरींना म्हटलं जातं. नेक्स्ट पॉल बर्ग यांना फादर ऑफ जेनेटिक इंजिनिअरिंग असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर पॅट्रिक रसेल यांना फादर ऑफ इंडियन ऑफिओलॉजी. ऑफिओ मीन्स स्नेक, लॉजी मीन्स स्टडी, सो स्टडी ऑफ स्नेक त्याला ऑफिओलॉजी असं म्हटलं जातं. पॅट्रिक रसेल या सायंटिस्टना फादर ऑफ इंडियन ऑफिओलॉजी. म्हणजे भारतामध्ये ज्या वेगवेगळ्या सापांच्या प्रजातींचा अभ्यास केला जातो त्याचा पितामह कोणाला म्हटलं जातं, पॅट्रिक रसेल्स या सायंटिस्टला म्हटलं जातं. रॉबर्ट कोच या सायंटिस्टना फादर ऑफ बॅक्टेरिओलॉजी असं म्हटलं जातं. बॅक्टेरिओ मीन्स बॅक्टेरिया, लॉगी मीन्स स्टडी, सो स्टडी ऑफ बॅक्टेरिया इज कॉल्ड एज बॅक्टेरिओलॉजी. कोणाला म्हटलं जातं फादर ऑफ बॅक्टेरिओलॉजी रॉबर्ट कोच. नेक्स्ट रॉबर्ट हुक, कॉमन आपल्याला माहित आहे फादर ऑफ सायटॉलॉजी. सेलचा पहिला अभ्यास कोणी केलेला आहे तर रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञाने केलेला आहे. आर मिश्रा यांना फादर ऑफ इंडियन इकॉलॉजी असं म्हटलं जातं. आणि लास्ट रॉबर्ट एडवर्ड्स यांना फादर ऑफ टेस्ट्यूज बेबी असं म्हटलं जातं. म्हणजे टेस्ट्यू बेबी जी तयार केली जाते याचा पितामह कोणाला म्हटलं जातं तर रॉबर्ट एडवर्ड्स या शास्त्रज्ञांना म्हटलं जातं. नेक्स्ट सायंटिस्ट स्टॅनले. स्टॅनले या सायंटिस्टना फादर ऑफ व्हायरॉलॉजी असं म्हटलं जातं, कारण यांचं व्हायरस या सब्जेक्टमध्ये भरपूर कॉन्ट्रीब्युशन्स आहे, म्हणून स्टॅनले या सायंटिस्टना फादर ऑफ व्हायरॉलॉजी असं म्हटलं जातं. स्टेफन हाऊस फादर ऑफ प्लांट फिजिओलॉजी. 11th या टॉपिकमध्ये फोटोसिंथेसिस आणि रेस्पिरेशन हे 2 टॉपिक आहेत. ह्या 2 टॉपिकच्या स्टडी आधी आपण स्टेफन हॉल्स या शास्त्रज्ञाचा जो एक्सपेरिमेंट आहे तो एक्सपेरिमेंट बघणार आहोत, कारण त्यांना फादर ऑफ प्लांट फिजिओलॉजी असं म्हटलं जातं. थिओफास्ट्रस पुढचा जो सायंटिस्ट आहे थिओफास्ट्रस यांना फादर ऑफ बॉटनी असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर थॉमस ॲडिसन्स हे जे सायंटिस्ट आहेत यांना फादर ऑफ एंडोक्रायनॉलॉजी असं म्हटलं जातं. म्हणजे एन्झाईम हार्मोन्सच्या रिलेटेड जे सगळं काम आहे ते एंडोक्रायनॉलॉजी मध्ये बघितलं जातं, त्यांना फादर ऑफ एंडोक्रायनॉलॉजी म्हटलं जातं. नेक्स्ट TH मॉर्गन या सायंटिस्टना फादर ऑफ एक्सपेरिमेंटल जेनेटिक्स असं म्हटलं जातं.
T.H. मॉर्गन या सायंटिस्टना फादर ऑफ एक्सपेरिमेंटल जेनेटिक्स असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर वर्गीस कुरेन या सायंटिस्टना फादर ऑफ व्हाईट रिव्हॉल्युशन्स, म्हणजे दुग्ध उत्पादन जे झालं त्याच्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे, त्यामुळे वर्गीस कुरेन या सायंटिस्टना फादर ऑफ व्हाईट रिव्हॉल्युशन्स असं म्हटलं जातं. विल्यम हॅर्वी या सायंटिस्टना फादर ऑफ ब्लड सर्क्युलेशन असं म्हटलं जातं. आणि लास्ट हॅरिसन या सायंटिस्टना फादर ऑफ अॅनिमल टिश्यू कल्चर असं म्हटलं जातं. असे जवळपास आपण 40 सायंटिस्ट आहेत. त्या 40 सायंटिस्टना कुठल्या ब्रांचचा पितामह किंवा कुठल्या सायंटिस्टना कुठल्या ब्रांचचा फादर असं म्हटलं जातं हे आपण बघितलेलं आहे. हे तुम्हाला याच व्हिडिओमध्ये एकत्र 40 वेगवेगळे सायंटिस्ट, 40 वेगवेगळ्या ब्रांचचे फादर असलेले तुम्हाला बघायला मिळतील. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.